शिवूर या ठिकाणी श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी भागवताचार्य हरिभक्त पारायण साक्षीताई महाराज चव्हाण यांनी आपल्याला सर्व आपल्या अमृतवाणीमधून त्यांनी आध्यात्मिक सेवा दिली। मी गावाच्या वतीने या प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो। त्यांना साथ देणारे सर्व गायनाचार्य सर्व भजनी मंडळ यांचं मी गावाच्या वतीने त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। प्रामुख्याने या ठिकाणी आजच्या जे छोटस सभा मंडप या ठिकाणी आपण दिलं, त्या सभा मंडपाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी प्रामुख्याने हजर असले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय सुनील दादा पैठण पगारे, गावाचे सर्व आजी माजी सर्व सरपंच या ठिकाणी प्रामुख्याने हजर असलेले शिवसेनेचे शहर प्रमुख नंदूभाऊ जाधव, माजी उपसभापती राजूभाऊ चव्हाण आणि खूप दिवसानंतर ज्यांनी मन मोकळं केलं असे आमचे मित्र बबन तात्या, तंटा मुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय भास्कर आबा, सन्माननीय नितीन भाऊ, सन्माननीय जाधवताई, सन्माननीय सचिन भाऊ, राजू भाऊ आमचे मित्र आता या ठिकाणी आले, त्यांनाही मी धन्यवाद देतो। सन्माननीय संजीव भाऊ तुपे या ठिकाणी, चांगदेव आप्पा, आमच्या सोबत आलेले माजी उपसभापती सजन दादा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं। आणि खरं तर माझ्या त्या स्वभावामुळं महाराज सगळे ग्रामस्थ एक होऊन काही जरी झालं तर शिव्या देते पण धनुष्यबाणात जाते असे आमचे सन्माननीय चंद्रशेखरांना कानगौरीने सांगितलं, ते या ठिकाणी हजर आहे। सूत्रसंचालन करणारे वाल्मिक भाऊ, सूत्रसंचालन करणारे राजीव भाऊ या ठिकाणी, प्रभाकर भाऊ, अनिल भाऊ भोसले, आता सर्व आजी माझी सर्व पदाधिकारी सर्वांचं नावाचा उल्लेख करणं या ठिकाणी अपेक्षित आहे। संजय भाऊ, नितीन भाऊ, संजीव भाऊ, बापू, पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने वेळ झालेला आहे आणि असं होऊ नये का साक्षीताई महाराजांचं कीर्तन संपलं नाही आता रमेश गिरीचं चालू झालं बबन तात्या, असं होऊ नये कारण वाल्मिक भाऊनी हिट देऊन ठेवली आपल्याला आणि म्हणून मी आधी बोलणार नाही। परंतु या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने श्री क्षेत्र शिवूर प्रति पंढरी असं उच्चार मी करतोय आणि या प्रति पंढरीमध्ये श्री संत शंकर स्वामी महाराजांची सेवा करण्याचा काही अर्थी मला संधी मिळाली। श्री संत बहिणाबाई मातेची संधी करण्याची त्या ठिकाणी काही प्रमाणात मला संधी मिळाली। श्री संत शिवाई माता ह्या मंदिराचं सुद्धा काही प्रमाणामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली। आणि छोटे छोटे जेवढे जेवढे मंदिर आहे, माझ्या माहितीप्रमाणे एक दोन मंदिर अजूनही सुटले। आता आपण उल्लेख केला अण्णा, मी एक दिवस दर्शन घेऊन गेलो बाजूला, कोणाला कदाचित माहिती असेल का मला माहित नाही, परंतु इथं या महादेव मंदिरामध्ये 4-5 महिला मला भेटल्या। मी इथं दर्शन घेऊन गेलो आणि तिथं मनाच्या मनामध्ये सांगितलं, खरं आज ओपन करायची गरज नाही, पण सांगितलं तुमचा योग आला का काम करून टाकू। आणि म्हणून ते खोलेश्वर महादेव मंदिराचं सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मी सर्व पाहून गेलो, तिथं काय करणं अपेक्षित आहे। मी आज सर्व युवकांना मुद्दाम धन्यवाद देईन आणि महाराजांना धन्यवाद देईन का महाराजांनी साक्षीताईने या ठिकाणी जो अभंग घेतला तो श्री संत सेना महाराजांचा, नाहीतर बऱ्याच वेळेस होता असं शिवाजी भाऊ कार्यक्रम वेगळा, उद्घाटन कॉम्प्युटरचं आणि महाराज वेगळंच काहीतरी बोलतात आणि अभंग घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात जीवनावरती प्रकाश टाकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये शिवरत्न एक वीर पुरुष जिवाजी महाले यांचा सुद्धा प्रवास त्यांनी आपल्या अमृतवाणीमधून कीर्तनामधून त्या ठिकाणी सांगितला। मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहे। थोडा कीर्तन लांबलं वाल्मिक भाऊ, परंतु होतं नेमकं असं कामाला समजतच नाही। मी परवा पानगावला पूर्णपणे 1.5 तास कीर्तन ऐकलं बबन तात्या, किती तास? 1.5 तास आणि दादा, आणि 1.5 तासामध्ये रामकृष्ण हरी आम्ही म्हणतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण माहितीच नाही आम्हाला काय
आणि त्या महाराजांनी जेव्हा त्या 1.5 तासाच्या कीर्तनामधून रामकृष्ण हरीचा अर्थ त्या ठिकाणी सांगितला, मी त्या ठिकाणी महाराजांचं परत एकदा दर्शन घेतलं. महाराजाला सांगितलं, महाराज तुमच्या अमृतवाणीमधून रामकृष्ण हरीचा पूर्ण अर्थ त्यांनी त्या ठिकाणी श्रवण आमच्या समोर त्या ठिकाणी मांडला. आणि खऱ्या अर्थाने कीर्तनामध्ये तेच महत्वाचं आहे. आम्ही कीर्तन ऐकतो आणि एवढाच विचार करतो, काय साक्षीताईचं कीर्तन झालं, पण सुनील दादा घरी गेलो माहित नाही काय झालं, साक्षीताईने काय सांगितलं आम्हाला माहित नाही है ना. आणि म्हणून ही कीर्तन होती. मला जिथं जेवढा आजही वेळ मिळतो तेवढं कीर्तनाचं काम, जिथं विण्याचं कीर्तन आहे तिथं जातो म्हणजे जातो, कितीही अडचण जरी असली तरी जातो. आणि आजच्या प्रसंगी आपण एक छोट्याशा सभा मंडपाचं लोकार्पण सोहळा साक्षीताईच्या हाताने त्या ठिकाणी संपन्न केला. 2 कोटी रुपये आपण त्या श्री संत शंकर स्वामी महाराजांना त्या ठिकाणी दिले. मी गावकऱ्यांना मुद्दाम सांगेन, जसं तुम्ही एक पंगत कबूल केली तशी मी आता एक पंगत अशी कबूल करणार आहे, जिथं आपण वेशीच्या जवळ 3 मंदिर एक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. अत्यंत मला अभिमान आहे. चांगलं काम, जवळजवळ 45 लाख रुपये आपण त्या सभा मंडपाला टाकले आणि म्हणून त्याचं चांगलं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण होत आहे. त्याचं लोकार्पण त्या दिवशी गाव म्हणे तशी पंगत माझ्या, त्याचं लोकार्पण आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं. भगवंतात्या तुम्ही खूप दिवस माझ्यावर राहिले, सचिन भाऊ तिकडे असंच होतो, खूप दिवस आपण बरोबर राहिलो, परंतु आज थोडस मन मोकळं झालं. आणि काय कुडून का आलं मला माहित नाही, खुर्द बुद्रुक खर तर आपले शब्द आहे, खुर्द बुद्रुक. आता सगळ्या ठिकाणी असं झालं, फक्त अजून काँग्रेस शाबूत आहे, तिथं अजून खुर्द आणि बुद्रुक काही झालं नाही. परंतु आता सगळ्या पक्षात खुर्द आणि बुद्रुक आहेच. आणि काय अडचण वरती मी सांगतो, मी फक्त एकदा महाराज एवढंच बोललो, कोणी कोणत्याही पक्षात राहा, काम करून घ्या, काम करून घ्या. राजकारणाच्या वेळेस आहे ना, तुम्ही भलं बोलू नका, काम तर करून घ्या, एकमेकाला वाईट बोलू नका, कारण आपण साधू संतांच्या सानिध्यात आलेलो आहे. आपल्याला खूप मोठे आशीर्वाद आहे. तिकडे गंगागिरी महाराजांचे आशीर्वाद आहे, श्री संत शंकर स्वामी महाराजांचे आशीर्वाद आहे, बहिणाबाई महाराजांचे आशीर्वाद आहे, भिंगारे स्वामी महाराजांचे आशीर्वाद आहे ना. मला इतका स्वाभिमान वाटला परवाच्या पानगावांच्या कीर्तनात. रामकृष्णाचा अर्थ सांगितला आणि शेवटी सांगितलं काय, रामकृष्ण वरती ध्वज लावण्याचं काम आमच्या श्री संत बहिणाबाई महाराज. अभिमान आहे तुमचा, आमचा वैजापूर तालुक्याचा, काशा तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कल्पनाताई जन्म घेतलेला आहे. खरं आपल्याला अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी आपण सर्व मंडळी राजकारणाचे जोडे ठेवून या ठिकाणी एकत्र आलो है ना. असंच काम त्या ठिकाणी भविष्यामध्ये जर आपलं जर चालू ठेवलं तर प्रति पंढरी व्हायला जास्त वेळ लागणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा साक्षीताईंना धन्यवाद देतो का आपल्या शुभ हाताने या ठिकाणी छोटंसं काम झालं. महादेवचं काम निश्चित आता जसं 1 वर्षानंतर 1च वर्ष झालं इथं आपण भूमिपूजन केलं होतं, तसं मागच्या पुढच्या वेळेस आपण महादेव मंदिराचा अन्ना त्या ठिकाणी काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, रामकृष्ण. या ठिकाणी